Hello friends, welcome once again. A very good morning to all of you. And first of all, sorry for inconvenience to deliver some lectures before some days. गेले काही आठवडाभर मला वाटतंय लेक्चर मिळालं नसेल, पण अभ्यास मात्र सुरू असेल तुमचा. थोडीशी हेल्थ कंडिशन क्रिटिकल होती म्हणून तुम्हाला लेक्चर डिलिव्हर करू शकलो नाही. पण फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आजपासून तुम्हाला सगळी लेक्चर्स रेग्युलर मिळत जातील. ओके, सो लास्ट लेक्चर काय झालं होतं, लास्ट लेक्चरमधला स्टडी काय होता, हा थोडंसं आता रिवाईज करणं साहजिकच आहे. तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तरी पण मी थोडक्यात तो सांगतो की आपण काय नक्की लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं. व्हॉट वी हॅव सीन इन द लास्ट लेक्चर. ओके, आपण बघतोय टॉपिक लॉज ऑफ मोशन. मोशन रिलेटेड स्टडी आपण सुरू केलेला होता. त्याच्यातले आपण थेरॉटिकल सगळे पॉईंट्स ऑलमोस्ट कवर केलेले आहेत आणि CETचे क्वेश्चनसुद्धा डिस्कस केलेले आहेत आपण लास्ट लेक्चरला. त्याच्या आधीच्या काही लेक्चर्समध्ये आपण टेक्स्टबुकमधले अनसॉल्ड क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करत होतो. ओके, आता काही टेक्स्टबुकमधले ठराविक अनसॉल्ड क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते आपण आजच्या लेक्चरला सॉल्व करूया. ओके, सो आज आपण जेवढे शक्य होतील तेवढे डिस्कस करू आणि ऑलमोस्ट मग हा टॉपिक संपून जाईल, म्हणजे लगेच आपल्याला पुढच्या टॉपिकला नेक्स्ट लेक्चरपासून सुरुवात करता येईल. ओके, सो थोडंसं सगळ्यांनी लास्ट लेक्चर जे आहे ते जस्ट रिवाईज करा, थोडंसं बघून घ्या फक्त काय झालेलं आहे, किंवा समराईज करा हा टॉपिक. समराईजमध्ये सगळे फॉर्म्युलेज लिहा व्यवस्थित. मी तुम्हाला सांगितलं होतं, हवं तर माझ्याकडली समरीसुद्धा मी तुम्हाला देत जाईन, पण तुम्ही जर स्वतः केली तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये तर ते जास्त फायद्याचं ठरेल. का? कारण तुम्ही स्वतः काहीतरी नोट्स प्रिपेअर करताय ना. आपण जेव्हा एखादी गोष्ट स्वतः करायचा प्रयत्न करतो तेव्हा जास्त आपल्याला त्याचं प्रॅक्टिस होतं किंवा ते जास्त आपल्याला लक्षात राहू शकतं भविष्यामध्ये. ओके, सो त्या गोष्टी तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न करा. मी देईन डायरेक्ट प्रिंटेड देईन, काही हरकत नाही, पण जेवढं तुम्ही स्वतः कराल तेवढं तुमचं प्रॅक्टिस होईल. किंवा मी देईन, तुम्ही ते बघून व्यवस्थित प्रॅक्टिस करा, लिहून काढा नोटबुकमध्ये. ओके, आणि मग हे न्यूमरिकल्स तुम्हाला अजून जास्त इझी जातील. ओके, सो आज पण आपण काही टेक्स्टबुकमधले अनसॉल्ड न्यूमरिकल्स आहेत त्याचं डिस्कशन करू आणि ऑलमोस्ट आज हा टॉपिक आपण इथं संपवू, म्हणजे पुढच्या लेक्चरपासून आपल्याला नवीन टॉपिकची सुरुवात करता येईल. ओके, सो सगळ्यांच्याकडे टेक्स्टबुक असेल, जरी आत्ता जवळ नसेल तर मी इथं क्वेश्चन पहिल्यांदा डिस्प्ले करतो. पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या आणि त्याच्यानंतर मग मी कशा पद्धतीनं आन्सर सॉल्व करतो ते आधी बघा, आणि हवं तर माझ्याबरोबर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ते आन्सर उतरा आहे तसं. ओके, so question, okay, so look at the question. A truck of mass 5 ton is traveling on a horizontal road with 36 km per hour, stops on traveling 1 km after its engine fails suddenly. What fraction of its weight is the frictional force exerted by the road? Question mark. If we assume that the story repeats for a car of mass 1 ton, that is car moving with the same speed, stop at similar distance, then how much will the friction be? आता क्वेश्चन पहिल्यांदा सगळ्यांनी लिहून घ्या. मी आधी तो क्वेश्चन तुम्हाला समजून सांगतो काय, आणि मग आपण गिवन पॉईंट्स लिहू, मग कुठला फॉर्म्युला, मग काय, हे सगळं आपल्याला लक्षात येईल. आधी न्यूमेरिकल समजणं गरजेचं आहे, बरोबर. एका रोडवरून ट्रक चाललेला आहे, त्या ट्रकचं मास दिलेलं आहे, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे. चाललेलं आहे म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी ना, जाऊन तो पुढं थांबणार आहे. ओके, सिम्पल. सो एक ट्रक चाललेला आहे रस्त्यावरून एका समथिंग स्पीडनं, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी झाली आणि 1 किलोमीटरवरती गेल्यानंतर तो थांबतोय. का? तर इंजिन फेल झालं त्याचं. सडनली इंजिन फेल झाल्यामुळे तो ट्रक साहजिकच थांबणार आहे. ओके, मग याच्यामध्ये बघा, इनिशियल व्हेलॉसिटी त्याची जास्त आहे, जाऊन थांबला, फायनल व्हेलॉसिटी 0 झाली. सिम्पल, म्हणजे ही निगेटिव्ह ॲक्सेलरेशनची केस आली. बघा, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आठवतं, डिसेलरेशन, रिटार्डेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. व्हेलॉसिटी जर वाढत 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 चालली तर आपण म्हणतो पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. त्याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी थोडी असते किंवा 0 असते आणि फायनल जास्त असते. पण या केसमध्ये काय आहे, ट्रक ऑलरेडी आलेला आहे 36 किलोमीटर पर आवर स्पीडनं, आणि तो येऊन 1 किलोमीटरवरती इंजिन फेल झाल्यामुळे तो थांबणार आहे. याचा अर्थ काय की इनिशियल व्हेलॉसिटी मॅक्सिमम, फायनल व्हेलॉसिटी मिनिमम. मिनिमम म्हणजे 0 झाली. सो डिक्रीज इन व्हेलॉसिटी बघा, म्हणजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशनची केस आपल्याला हे समजतंय. लक्षात आलं. ट्रक आला,
36च्या स्पीडनं, 36 किलोमीटर पर आवर आहे, त्या स्पीडनं आला, 1 किलोमीटरवरती जाऊन तो थांबला, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी व्ही काय झाली त्याची 0 झाली. ओके. आणि सेम हीच कंडिशन कारसाठी सांगितलेली आहे. 2 कंडिशन्स आहेत. पहिल्यांदा ट्रक कन्सिडर केला, नंतर कार कन्सिडर केलेली आहे. मग आता तुम्ही म्हणाल हे कंडिशन झाली, पण फाइंड काय करायचं, व्हॉट वी हॅव टू फाइंड. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे बघा, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ इट्स वेट इज द फ्रिक्शनल फोर्स. बघा, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ इट्स वेट इज द फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे थोडक्यात फ्रिक्शनल फोर्स आणि वेट यांचा फ्रॅक्शन म्हणजे रेशो म्हणतो आपण. सो फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय वेट ऑफ दॅट व्हेकल आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला 2 आन्सर्स फाइंड करायचे आहेत. पहिला आन्सर फाइंड करायचा आहे ट्रकचा फोर्स डिवायडेड बाय ट्रकचं वेट, आणि दुसरा आन्सर आपल्याला फाइंड करायचा आहे कारचा फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय कारचं वेट. मग आता फोर्स आणि वेटमध्ये फरक काय, तसं बघितलं तर दोन्ही क्वांटिटी कशा आहेत, ॲनालॉगस आहेत, सेम आहेत. दोन्ही क्वांटिटी न्यूटनमध्येच मेजर केल्या जातात. फ्रिक्शनल फोर्ससुद्धा न्यूटनमध्येच, वेटसुद्धा न्यूटनमध्येच. पण वेट म्हणजे काय म्हणतो आपण, मास इंटू ग्रॅव्हिटी. आपलं मास आणि जी काही 9.8 किंवा 10 ग्रॅव्हिटी घेतो ती जर मल्टिप्लाय केली मास बरोबर तर आपल्याला वेट मिळतं. मी तुम्हाला वेट आणि मासमधला फरक लक्षात ठेवा असं म्हटलं होतं बघायच्या आधी कधी तर, किंवा अजूनही लक्षात ठेवा. मी जर तुम्हाला असा क्वेश्चन केला की व्हॉट इज युअर मास, तर तुम्ही काय सांगाल 60 kg, फारच 100 kg, फारच छोटा असेल तर 40 kg म्हणाल. पण मी जर तुम्हाला म्हटलं की व्हॉट इज युअर वेट, तर केजीमध्ये सांगायचं नाही. तर वेट म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटी, जे न्यूटन फोर्स आहे तो वेट म्हणजे एक प्रकारचा. ओके. मग आपल्याला इथं रेशो काढायचा आहे ट्रकसाठी फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय वेट. सेम कारसाठी काढायचं आहे फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय वेट कार. मग आता फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, सिंपल फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. मग तोच थोडक्यात तिथला फोर्स काढायचा. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, ते जे व्हेकल आहे, मग तो ट्रक असेल किंवा कार असेल, ते थोड्या वेळानं जाऊन थांबलेलं आहे. म्हणजे त्या कार व्हेकलच्या टायरमध्ये आणि रोड सरफेसमध्ये फोर्स आहे ना, फोर्स असल्यामुळेच ते गेलं ना पुढं, बरोबर ना, त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतोय. तर फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. वेट म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सेलरेशन आणि ग्रॅव्हिटीमध्ये इथं फरक आहे का, तर डेफिनेटली फरक आहे. वेटसाठी जी ग्रॅव्हिटी घेतो ती किती असते, 9.8 असते. पण जर मी म्हटलं की मी जर एका व्हेलॉसिटीनं पळत चाललेलो आहे, आय एम रनिंग विथ सम व्हेलॉसिटी, देन व्हॉट इज माय ॲक्सेलरेशन, तर ते ॲक्सेलरेशन मी 9.8 नाही ना घेणार, ते ॲक्सेलरेशन मी काढणार फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ह्या फॉर्म्युल्याने. लक्षात येते का बघा, ॲक्सेलरेशन आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थ समजून घ्या, न्यूमेरिकल सुटेल, गिवन पॉईंट्स कळतील, पण मी आता बरंचसं एक्सप्लेन करतोय बघा तुम्हाला. म्हणजे अगदी फोर्स बेसिक किंवा इन जनरल मोशनचं इथं आपण थोडंसं मी डिटेल एक्सप्लेनेशन देतो, त्यामुळे थोडासा वेळ जाईल कदाचित ह्या न्यूमेरिकलसाठी. पण कन्सेप्ट समजली की याच्या रिलेटेड काही जर पुढचा एखादा न्यूमेरिकल आला तर तो सोडवायला मजा येते, सोपं पडतं. ओके. सो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ॲक्सेलरेशन अँड ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन म्हणजे जिथं व्हेलॉसिटी आहे, ग्रॅव्हिटीच्या ठिकाणी व्हेलॉसिटी असेलच असं नाही ना. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आपण एका जागेवरती उभा आहे मी, तर माझी ग्रॅव्हिटी 9.8 असते ना, सिम्पल. सो इथं ॲक्सेलरेशन आणि ग्रॅव्हिटीमध्ये थोडासा फरक आहे. ओके. सो आपल्याला फाइंड करायचं आहे फोर्स अपॉन वेट. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मास दिलंय, ॲक्सेलरेशन काढावं लागेल, अपॉन वेट. वेट म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटी. मास माहिती आहे, ग्रॅव्हिटी माहिती आहे. म्हणजे या केसमध्ये आपल्याला ॲक्सेलरेशन फाइंड करायला लागेल पहिल्यांदा ट्रकचं, ॲज वेल ॲज ॲक्सेलरेशन फाइंड करायला लागेल आपल्याला कारचं. झालं, ॲक्सेलरेशन पहिल्यांदा फाइंड केलं की सिम्पल आपल्याला फोर्स मिळेल, वेट ऑलरेडी आहेच, रेशो घ्या, ॲन्सर मिळेल. मग आता ॲक्सेलरेशन कसं काढायचं, तर आपल्याकडं कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. आपल्याला माहिती आहे की व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस आहे, बरोबर. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर आहे. कुठलंही एखादं इक्वेशन आपण यूज करू शकतो जे की सॅटिस्फाय होईल आणि आपल्याला ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळेल. ओके. सो आवर एम इज व्हॉट, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द ॲक्सेलरेशन ऑफ द ट्रक ॲज वेल ॲज वी हॅव टू फाइंड द ॲक्सेलरेशन ऑफ द कार. समजलं. मग आता गिवन पॉईंट्सकडे जाऊया. ओके. सो पहिल्यांदा ट्रकची कंडिशन लिहा आणि नंतर कारची कंडिशन लिहा. ओके. क्वेश्चन सगळ्यांनी आधी लिहून घेतला असेल. सो मी पहिल्यांदा ट्रकची कंडिशन लिहितो, ट्रक, अँड देन कारची कंडिशन लिहितो. ओके. मग याच्यातच आपण हवं तर सॉल्व्ह करूया. चला, ट्रकची कंडिशन काय आहे, मास दिलेलं आहे ट्रकचं
मास ऑफ ट्रक म्हणतो मी 5 टन, इट मीन्स व्हॉट 5000 kg. हे माहीत आहे सगळ्यांना. 1 टन म्हणजे 1000 किलोग्राम. व्हॉट इज 1 ton is nothing but the 1000 kg. It means if 5 ton is the mass of the truck, then what is the mass of the truck in kg? Obviously it is 5000. तो ट्रक आहे, तो ट्रॅव्हलिंग आहे हॉरिझॉन्टल रोडवरती 36 किलोमीटर पर आवर स्पीडनं, 36च्या स्पीडनं तो ट्रक चाललेला आहे. सो वी कॅन से दॅट द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ट्रक 36 किलोमीटर पर आवर. आता हे माहिती आहे सगळ्यांना. 36 5/18 मीटर पर सेकंड ना. सो इट बिकम्स 10 मीटर पर सेकंड. बरोबर का. ट्रक आला, ट्रकचा मास एवढा आहे, ट्रक इनिशियल व्हेलॉसिटी एवढ्याने चाललेला आहे. ट्रक थांबला जाऊन म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती झाली ट्रकची 0 झाली. पण किती डिस्टन्सवरती जाऊन थांबला 1 किलोमीटरवरती, म्हणजेच 1000 मीटर. मी सगळे SI युनिटमध्ये करून घेतोय बघा. समजलं. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे फोर्स कुणाचा ट्रकचा डिवायडेड बाय वेट कुणाचं ट्रकचं. दिस इज द फ्रॅक्शन दॅट वी हॅव टू फाइंड आउट. मग आता आपल्याला वेट म्हणजे काय, वेट म्हणजे काय मास इंटू ग्रॅव्हिटी. फोर्स म्हणजे काय मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि ह्या सगळ्यातलं फक्त ॲक्सेलरेशन आपल्याला माहीत नाही. सो आपल्याला ॲक्सेलरेशन इथं काढावं लागेल. ओके. सो सिन्स v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस as, मी हे कायनेमॅटिकल इक्वेशन लिहितो. सो देअरफॉर v² तर 0 आहे, u² किती आहे 10 म्हणजे 100 झालं हे, प्लस ट्वाइस a फाइंड करायचा आणि s किती आहे 1000. ओके. सो इट बिकम्स, हे -100 होईल मी जर इकडे घेतलं तर, आणि हे किती होईल हे 2000 होईल. सो ॲक्सेलरेशन बिकम -100 अपॉन 2000. 1 2 1 2. सो इट बिकम्स 1/20. सो 0.05 चालेल का बघा. सो व्हॉट इज द ॲक्सेलरेशन मायनस. वाय मायनस साइन इज देअर, बिकॉज इनिशियल व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम अँड फायनल व्हेलॉसिटी इज मिनिमम. म्हणून ॲक्सेलरेशन कसलं आलं निगेटिव्ह आलं, ज्याला आपण रिटार्डेशन म्हणतो. पण ह्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशनमध्ये मॅग्निट्यूड वाईज घेतो ना. सो ही कॅल्क्युलेशनमध्ये प्लस घेऊ शकतो आपण. सो दिस इज द ॲक्सेलरेशन. बघा ट्रकशी रिलेटेड आपला स्टडी सुरू आहे. थोडंसं मी इथंच हे करतो. बरोबर आहे का बघा. इकडं आपण कारचं सॉल्व करू. मग आता आपल्याला FT देअरफॉर FT अपॉन वेट ट्रक. आता FT म्हणजे काय मास ऑफ ट्रक इंटू ॲक्सेलरेशन ऑफ ट्रक. इथे लिहितो मी ॲक्सेलरेशन ऑफ ट्रक. ट्रक 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 समजते ना सगळ्यांना. अपॉन मास ऑफ ट्रक इंटू ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटी ऑफ ट्रक म्हणण्याची गरज नाही, ग्रॅव्हिटी सगळीकडे सेम असणार आहे. सो ग्रॅव्हिटी आपण G म्हणूया. ओके. सो बघा रेशो किती मिळाला. आता मास ऑफ ट्रक किती आहे 5000 इंटू ॲक्सेलरेशन किती मिळालं 0.05 अपॉन मास ऑफ ट्रक किती आहे पुन्हा 5000 इंटू ग्रॅव्हिटी आपण 10 घेऊया. चालेल. सो हे जर मग हे तर कॅन्सल होईल. मग हे मी 5 करतो. सो 5 इंटू किती होईल मला सांगा 1 2 डिजिटनं राईट साईडला. सो 10⁻² अपॉन 10. सो इट बिकम्स 1/2 इंटू 10⁻². हे खाली घालवा 100 होईल आणि हे 1/200 होईल का बघा. सो दिस इज द फ्रॅक्शन ऑफ वेट, सॉरी W. पण हे कुणाच्यासाठी झालं ट्रकसाठी झालं. आपलं पहिलं आन्सर मिळालं. आय होप की आता तुम्ही सेकंड आन्सर सेम ह्या पद्धतीनं सॉल्व कराल. कारण सेकंड केस काय दिलेले आहे फक्त ट्रक रिप्लेस केला कुणाला कारला रिप्लेस केला. मग त्यात कारचे स्टॅटिस्टिक्स दिलेले आहेत. मग कारचं काय दिले बघा क्वेश्चन बघा सगळ्यांनी. इफ यू अज्युम दॅट द स्टोरी रिपीट्स फॉर ए कार ऑफ मास 1 टन. कारचं मास 1 टन दिलेलं. साहजिकच कारचं मास थोडंसं कमी असेल ट्रकपेक्षा आणि बाकीच्या क्वांटिटीज सेम आहेत. सो साहजिकच कारचं ॲक्सेलरेशन सुद्धा काय होणार आहे थोडंसं बदलणार आहे आणि आपल्याला पहिल्यांदा ते ॲक्सेलरेशन काढावं लागेल. तर बघूया किती येतं ॲक्सेलरेशन कशा पद्धतीने येतं. आता सेम हीच कंडिशन मी इथं लिहितो बघा. मास ऑफ कार M and this C. What is mass? Mass of car 1 ton. Sorry, 1 ton. It means what? 1000 kg.
लक्षात येते. देन सेम इनिशियल वेलोसिटी ऑफ द कार 10 मीटर पर सेकंड. बघा हेच मी इकडे रिपीट करतोय, कन्फ्युजन नको. फायनल वेलोसिटी ऑफ द कार 0. डिस्प्लेसमेंट ऑफ द कार 1000 मीटर. ओके, सो सेम आपल्याला हे कारसाठी फाइंड करायचं. इट मीन्स व्हॉट, फोर्स, फ्रिक्शनल फोर्स फॉर कार अपॉन वेट ऑफ द कार इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो आपल्याला पहिल्यांदा ॲक्सेलरेशन काढायला लागेल. सो इथे लिहितो मी देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस AS. हे AC म्हणतो मी कारचं ॲक्सेलरेशन. हे VC UC SC म्हणूया. चालेल का? बघा ही नोटेशन्स. ट्रक 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 ट्रक, सिंपल ना. ओके, सो देअरफॉर 0 इज इक्वल टू सेम 100 प्लस ट्वाईस A इंटू 1000. सेम आलं का? बघा मगाच्या सारखंच येईल ना सगळं. सो देअरफॉर AC इज इक्वल टू मायनस 0.05 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं ना. सॉरी, तर मी युनिट लिहायचं विसरलो. मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं ना ॲक्सेलरेशन. विलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअर. सो कारचं ॲक्सेलरेशन एवढं मिळालं. चला मग कारचा फ्रिक्शनल फोर्स FC म्हणतो मी, कारचं वेट WC म्हणतो मी. मास ऑफ कार इंटू ॲक्सेलरेशन ऑफ कार, इथं जसं म्हटलं तसं. सिमिलरली मास ऑफ कार इंटू ग्रॅव्हिटी, मास तर कॅन्सल होईल. सो हे येणार 0.05 अपॉन 10 म्हणजे मागाच्या सारखंच आहे बघा सगळं सेम. सो आन्सर किती आलं? सेम तेवढंच आलं. रेशो सेम क्वांटिटीज आहे ना, त्यामुळे याला काही युनिट नसणार आहे. सो दिस इज आवर फर्स्ट आन्सर अँड दिस इज आवर सेकंड आन्सर. बघा लक्षात आलं का? सो दोन्हीचंही आपल्याला सेम मिळणार आहे. ओके, आता दोन्हीचं ॲक्सेलरेशन सेम का मिळालं बघा, कारण इथं जे ॲक्सेलरेशन आहे ते मासवरती डिपेंड आहे का? नाही. ॲक्सेलरेशन कुणावरती डिपेंड आहे? व्ही वरती, यू वरती आणि यस वरती डिपेंड आहे. VUS आहे का? मग दोन्ही केसमध्ये VUS सेम आहे ना, म्हणून ॲक्सेलरेशन सेम मिळालं. आणि ॲक्सेलरेशन सेम मिळाल्यामुळं हे दोन्ही रेशो सेम मिळाले. का तर मास कॅन्सलच झालं इथं, म्हणजे मासचा जास्त काही इथं इफेक्ट झाला नाही दोन्ही केसेसमध्ये. कॅल्क्युलेशनसाठी मास गरजेचं पडलं, पण दोन आन्सर सेम का आले हे मी तुम्हाला सांगतो. समजलं? लक्षात येत आहे? सो दिस इज आवर आन्सर. बघा व्यवस्थित समजलं का? बघा थोडंसं लेंदी झालं, पण मी थोडीशी याची हिस्ट्री पण सांगायचा प्रयत्न केला मोशन रिलेटेड, आणि मग त्याचा आपण आन्सर सॉल्व केलं. सो जरासं व्यवस्थित एक ॲनालिसिस करा याचं आणि समजून घ्या, म्हणजे हाच प्रॉब्लेम तुम्हाला यायला पाहिजे असं नाही. याच्या रिलेटेड विलॉसिटी आहेत, आता जाऊन थांबली, सुरुवातीने या स्पीडनं आली, नंतर त्या स्पीडनं गेली, नंतर या डिस्टन्सवरती जाऊन थांबली, नंतर एवढा फोर्स होता, एवढं वेट होतं. ह्या अशा कन्सेप्च्युअल थिंग्स ज्या आहेत त्या थोड्याशा समजणं अपेक्षित आहेत, म्हणून थोडंसं मी इन डिटेल हे सांगितलं. बघा समजलं का सगळ्यांना व्यवस्थित? सो क्वेश्चन आधी लिहिला असेल, एक्सप्लेनेशन मी आधी जे सांगितले ते ऐकून घ्या व्यवस्थित, आणि मग आता हे व्यवस्थित नोट डाऊन करा. चलो आपण आता पुढचा न्यूमेरिकल बघूया. ओके, चला टेक्स्टबुकमधला पुढचा एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन लिहून घ्या पहिल्यांदा, मी क्वेश्चन रीड करतो. पॉवर इज रेट ऑफ डुईंग वर्क और द रेट ॲट विच एनर्जी इज सप्लाइड टू द सिस्टीम. पॉवरची डेफिनेशन दिलेली आहे. ए कॉन्स्टंट फोर्स एफ इज अप्लाइड टू ए बॉडी ऑफ मास एम. एक फोर्स कॉन्स्टंट आहे तो अप्लाय केला एम मास असलेल्या बॉडीवरती. सो पॉवर डिलिव्हर बाय द फोर्स ॲट टाइम टी फ्रॉम द स्टार्ट इज प्रपोर्शनल टू वॉट. 4 ऑप्शन दिलेले आहेत. टी दिलेला आहे म्हणजे टाइम, टी स्क्वेअर दिलेला आहे, रूट टी दिलेला आहे, टी रेस टू 0 म्हणजे 1 असं दिलेलं आहे. आणि खाली म्हणलेलं आहे की डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर द पॉवर इन टर्म्स ऑफ फोर्स, मास अँड टाइम. म्हणजे थोडक्यात आपल्याला क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. आधी आपल्याला पॉवरचं इक्वेशन फाइंड करायचं आहे, तेही फोर्स, मास आणि टाईमच्या स्वरूपात. अगदी सोपं आहे. एक्झाम्पल बेसिक कन्सेप्टवरती एकदम इझी आहे. आणि पॉवर ही टाईमशी कशी प्रपोर्शनल आहे 4 ऑप्शन दिलेले आहेत. वेदर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाइम, whether it is directly proportional to t square, whether it is directly proportional to square root of t, or whether it is directly proportional to t raised to 0 म्हणजे 1. हे तर नसणारच आहे आन्सर ऑब्वियसली. सो ए, बी आणि सी मधलेच 3 ऑप्शन्स असू शकतात. आणि आपल्याला पॉवरचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्ही जर या क्वेश्चनचा पहिलं सेंटेन्स जर बघितलं,
So what it indicates? It indicates the power is directly proportional. Sorry, power is nothing but the rate of change of work with respect to time. पॉवरची डेफिनेशन अशीच आहे ना, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम किंवा वर्क इज इक्वल टू PT म्हणतो बघा आपण, पॉवर इंटू टाइम, किलोवॅट हावर. आठवतंय का कुठेतरी एनर्जीमध्ये बघितलं होतं बघा आपण, कारण वर्क म्हणजेच एनर्जी म्हणतो आपण. ओके, ॲज वेल ॲज आपण वर्कला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण. लक्षात येते? आता बघा कंडिशन काय आहे. एक बॉडी आहे, ज्याचं मास m आहे आणि या बॉडीवरती एक कॉन्स्टंट फोर्स अप्लाय केलेला आहे, कॉन्स्टंट फोर्स. ओके, सो आपल्याला माहिती आहे v इज इक्वल टू u प्लस AT, बरोबर. पण इनिशियल व्हेलॉसिटी बॉडीची 0 होती, सो v इज इक्वल टू AT येणार आहे. चालेल. सो त्या बॉडीची फायनल व्हेलॉसिटी आहे ती किती असू शकते? AT असू शकते. A म्हणजे काय? ॲक्सेलरेशन, आणि T म्हणजे टाइम असू शकते. आता पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? पॉवर इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वर्क विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणूया आपण. चालेल. दिस इज द डेफिनेशन ऑफ द पॉवर. ही माहिती आहे आपल्याला डेफिनेशन पॉवरची. ओके, बट व्हॉट इज मीन बाय वर्क? वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. येस म्हणतो मी, F डॉट येस म्हणतो. क्रॉस प्रोडक्ट वाटेल तुम्हाला, FS कॉस थीटा असतं ना, डॉट प्रोडक्ट असतो. So work is equal to what? Work is equal to force into displacement. So we can put this value here. So therefore power is equal to d by dt, force into displacement. But what is force? Constant force. हा constant आहे ना. So yes constant आहे का? No, yes is not constant, कारण ही बॉडी पुढे मूव होणार आहे ना with some displacement. बरोबर. सो फोर्स इज कॉन्स्टंट, सो विल कन्सिडर द फोर्स कॉन्स्टंट. मग तो बाहेर घेऊया. सो देअर फॉर पॉवर इज इक्वल टू फोर्स, आणि हे ds अपॉन dt झालं बघा. आता ds अपॉन dt म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो व्हॉट इज मीन बाय रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम? व्हेलॉसिटी. बेसिक डेफिनेशन ना. सो आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला काय मिळत चाललेला आहे बघा. सो पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी. कन्फ्युजन नको, व्यवस्थित समजते का बघा. सगळं बेसिक डेफिनेशन, बेसिक फॉर्म्युला याच्यावरती सुरू आहे. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला? दॅट इज पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी. नाउ वी कॅन पुट फोर्स अँड व्ही. फोर्सची आणि व्हीची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो बघा. सिन्स फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. चालेल ना, बॉडी चाललेलं आहे पुढं, सो बॉडीवरती किती फोर्स आहे? त्या बॉडीचं मास इंटू ॲक्सेलरेशन. अँड व्हेलॉसिटी किती काढली आपण? v इज इक्वल टू AT. ही मुव्हिंग बॉडीसाठी फोर्स आणि मुव्हिंग बॉडीसाठी व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी. येस, लिहू शकतो आपण. सो देअर फोर पॉवर काय येणार बघ मला सांगा. हे दोन्ही फॉर्म्युला इथं पुट करूया आपण. दिस वन. सो पॉवर इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, अँड v इज इक्वल टू ॲक्सेलरेशन इंटू टाइम. सो पॉवर इज इक्वल टू व्हॉट? ma² अपॉन t. बघा, पण आपल्याला इक्वेशन कशाच्या स्वरूपात आणायचं आहे? मास, फोर्स आणि टाइम. ओके, पण इथे ॲक्सेलरेशन आलेलं आहे, सो इथं काहीतरी थोडंफार चेंज केला पाहिजे फोर्स आणण्यासाठी. फोर्स म्हणजे काय असतं? मास इंटू ॲक्सेलरेशन. मग इथं दिसतंय का बघा, मास इंटू ॲक्सेलरेशन दिसतंय. पण मग मला जर हे मास इंटू ॲक्सेलरेशन आणायचं असेल, मी एक थोडीशी एक स्टेप करतो बघा. एक मी मास वरती एक्स्ट्रा घेतो आणि खाली मास एक्स्ट्रा आलं. चालेल का? हे ma² आहे म्हणून घेतलं एक एक्स्ट्रा मास. सो हेच मी असं लिहू, मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे फोर्सचा स्क्वेअर. चालेल का बघा? चालेल. मी डायरेक्ट जरी ह्यात ma बद्दल फोर्स टाकला तरी चालेल, पण एक ॲक्सेलरेशन शिल्लक राहील ना. आपल्याला ॲक्सेलरेशन ठेवायचं नाही, आपल्याला फोर्स, मास आणि टाइम इक्वेशनमध्ये आणायचं आहे. सो आपल्याला इक्वेशन काय मिळालं? पॉवर इज इक्वल टू फोर्स स्क्वेअर अपॉन मास इंटू टाइम. बघा समजलं का? बट फोर्स अँड मास आर कॉन्स्टंट. इथंच म्हटले आपण, कॉन्स्टंट फोर्स एका मास असलेल्या बॉडीवरती, m असलेल्या बॉडीवरती अप्लाय केलेला आहे. सो फोर्स अँड m बिकम कॉन्स्टंट. सो देन सिन्स F and m constant, therefore power is directly proportional to T. सो तो जो काही A ऑप्शन आहे ना, ते आन्सर मिळेल आणि हे इक्वेशन मिळेल. म्हणजे आपल्याला दोन क्वेश्चन्स आहेत थोडक्यात त्याच्यामध्ये.
पहिला क्वेश्चन असा आहे की ऑप्शन ओळखा, पॉवर ही कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हे ओळखा, पहिला क्वेश्चन आहे. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे की पॉवरचं एक्सप्रेशन फाइंड करा फोर्स, मास आणि टाइमच्या फॉर्ममध्ये. सो दिस इज द एक्सप्रेशन अँड दिस इज अवर ऑप्शन, दॅट इज पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम. समजलं का बघा? राईट नाउ. सो दिस इज द आन्सर. इनफ. Okay, write down next question. So look at the question. 10 identical masses m each are connected one below the other with 10 strings. Holding the topmost string, the system is accelerated upward with acceleration g by 2. So what is the tension in the sixth string from the top? Consider topmost string being the first string. आता 10 आयडेंटिकल मासेस आहेत की ज्यांचं मास एम आहे. आधी क्वेश्चन लिहून घ्या व्यवस्थित. हा थोडासा वेट आणि फोर्स, टेन्शन, वेट, फोर्स याच्याशी रिलेटेड आहे. एक 10 मासेस आहेत बघा. आता थोडासा 10 काढतोच मी असे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. तर हे 10 आयडेंटिकल ब्लॉक आहेत की ज्यांचं मास एम आहे प्रत्येकाचं, आणि सगळे हे एका स्ट्रिंगनी कनेक्ट केलेले आहेत. 1 2 3 म्हणजे स्ट्रिंग आहे ना प्रत्येक 2 ब्लॉकच्या मध्ये एक दोरी आहे. मग साहजिकच ह्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन असणार आहे. ओके. सो ही फर्स्ट टाइम म्हणूया, सेकंड, थर्ड, फोर्थ, 8 9 10 अशा 10 दोऱ्यांनी ते 10 ब्लॉक्स असे टांगलेले आहेत असं आपण म्हणूया. वरती कशाला तर एका फिक्स सपोर्टला ते कनेक्ट केलेले आहेत असं पण म्हणूया. ओके. होल्डिंग द टॉपमोस्ट स्ट्रिंग द सिस्टम इज ॲक्सेलरेटेड अपवर्ड विथ ॲक्सेलरेशन g by 2. ॲक्सेलरेशन दिलेलं आहे g by 2, पण ते कुठल्या डायरेक्शनला आहे? अपवर्ड डायरेक्शनला असं आपण म्हणूया. म्हणजे वरती ॲक्सेलरेशन ह्या सिस्टीमचं आहे ते किती आहे? g by 2. सिस्टीमचं ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. व्हॉट इज द टेन्शन इन द सिक्स्थ स्ट्रिंग? सिक्स्थ स्ट्रिंग म्हणजे ही, या स्ट्रिंग मधलं टेन्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज टेन्शन इन द सिक्स्थ स्ट्रिंग फ्रॉम द टॉप? वरून 6 नंबरची जी दोरी आहे त्या दोरीमधलं आपल्याला टेन्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके. मग आता आपण काय करूया, आता ही 6 नंबरची दोरी आहे म्हणजे ह्याच्या खाली किती ब्लॉक झाले? 1 2 3 4 5 5 ब्लॉक झाले. 5 ब्लॉकचं मास काय येणार आहे? 5 m इतकं येणार आहे. मग जर आपण हीच डायग्राम मी थोडीशी, हां, ह्या डायग्रामला फ्री बॉडी डायग्राम असं म्हणतात. फ्री बॉडी डायग्राम, FBD. दिस इज द फ्री बॉडी डायग्राम. हीच मी थोडीशी अशी कन्वर्ट करतो. लेट अस कन्सिडर ही 6 नंबरची स्ट्रिंग आहे बघा, आणि ह्या 6 नंबरच्या स्ट्रिंगमध्ये समजा टेन्शन आहे T. हे वरचं कंटिन्यू आहे सगळं. ठीक आहे. मग आता हा जो ब्लॉक आहे हे सगळे ब्लॉक एकत्र करूया. म्हणजे हा किती होईल टोटल? 5 × m होईल बघा. 1 2 3 4 5 हे 5 जण एकत्र केले आणि हा ब्लॉकमध्ये. सो इथं असणार आहे वेट, ह्या सगळ्यांचं मिळून वेट. हे वरती आहे टेन्शन. ओके. आणि सिस्टीमचं ॲक्सेलरेशन किती दिलेलं आहे? वरच्या साईडला ॲक्सेलरेशन इज इक्वल टू g by 2 दिलेला आहे. बरोबर. आता बघा, या स्ट्रिंगमध्ये टेन्शन आहे T आणि या स्ट्रिंगचं वेट आहे W. सो टेन्शन या साईडला आहे आणि वेट खालच्या साईडला आहे. सो आपण हे दोन्ही बॅलन्स कसे करतो मला सांगा? T इज इक्वल टू W असं म्हणतो. ओके. आणि हे एवढं जे वेट आहे ते कुणी बॅलन्स केलेलं आहे? हे या ॲक्सेलरेशननं, म्हणजे या फोर्सनं. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके. सो मी हेच इक्वेशन असं लिहिलं तर चालेल का सांगा? इथून वरचा फोर्स काय असेल? वरती किती ब्लॉक असतील? 5 ब्लॉक असतील. मग 5 ब्लॉकचं मास किती? 5 m. आणि वरचं ॲक्सेलरेशन किती आहे? A. हे वरचा फोर्स झाला. आणि इज इक्वल टू हे 2 फोर्सेस. पण ह्या 2 फोर्सेसमध्ये हे T आणि हे W हे कसे आहेत एकमेकांना? अपोजिट आहे. सो वी कॅन राईट T मायनस W. चालेल का बघा? T मायनस W. थोडंसं समजतंय का बघा? वेट
बॅलन्सिंग कंडिशन्स आपण इथं लिहितोय. सो देअरफॉर 5ma इज इक्वल टू टी मायनस हे वेट म्हणजे काय असतं मास इंटू ग्रॅव्हिटी. मास किती आहे 5m आणि ग्रॅव्हिटी किती असणार आहे g असणार आहे. सो दिस इज द इक्वेशन. वी हॅव टू फाइंड द टी. सो देअरफॉर टी इज इक्वल टू 5ma हे इकडे घेतलं तर प्लस 5mg होणार आहे. सो 5ma किती आहे g अपॉन 2 आहे ना. सो प्लस 5mg. सो आपण 5mg कॉमन काढूया. सो 1/2 प्लस 1. सो इट बिकम्स 5mg 3/2. So it becomes 15/2 mg. So we can write 7.5. सो mg मध्ये आलं का बघा टेन्शन. वेट आहे ना. सो 6 नंबरची जी स्ट्रिंग आहे 6 नंबरची त्याच्यामध्ये किती टेन्शन असेल तर त्याच्यामध्ये एवढं टेन्शन असेल. तुम्ही हे इक्वेशन जरी लक्षात ठेवलं तरी चालेल बघा. ह्या 6 नंबरच्या स्ट्रिंगमध्ये असलेलं टेन्शन इथं जे टेन्शन आहे टी इज इक्वल टू किती हा वरचा फोर्स लिहितो मी अपवर्ड फोर्स प्लस खालचा फोर्स म्हणजे वेट. खालचा फोर्स म्हणजे काय वेट आहे ना बघा. सो वरचा फोर्स म्हणजे काय मास इंटू ॲक्सेलरेशन. मग मास किती आहे 5m ना कारण वरती पण 5 ब्लॉक आहेत आणि ॲक्सेलरेशन किती आहे a आणि प्लस खालचा फोर्स किती आहे मास खाली पण किती आहे m 5m आणि इंटू जी म्हणजे तेवढंच इक्वेशन येते का बघा. म्हणजे हे जरी इक्वेशन लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा हे जरी इक्वेशन लक्षात ठेवलं तरी चालेल. दोन्हीपैकी कुठलंही इक्वेशन लक्षात ठेवा आणि कन्सेप्ट बघा काय की फोर्स कसा बॅलन्स झाला. वेट फोर्स टेन्शन सगळे एकसारख्याच क्वांटिटीज आहेत. फक्त इक्वेशनमध्ये चेंजेस कसे येतात सगळ्या न्यूटनमध्येच असतात. टेन्शन न्यूटनमध्ये फोर्स न्यूटनमध्ये वेट न्यूटनमध्ये. फक्त चेंजेस कुठं कुठं आली लक्षात ठेवा. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित. आय होप की हेही तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित समजलं असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी समोर. थोडासा कुलिजन रिलेटेड हा क्वेश्चन आहे. कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन इम्पल्स कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी प्रेशर कंडिशन आहे मोमेंटम. थोडंसं कुलिजन रिलेटेड हा क्वेश्चन आहे. लेंदी क्वेश्चन आहे. मी क्वेश्चन पहिल्यांदा रीड करतो तुम्हाला. क्वेश्चन दिसतोय तुम्ही लिहून घ्या. ए बॉल ऑफ मास 100 ग्रॅम ड्रॉप्ड ऑन द ग्राउंड फ्रॉम 5 मीटर बाउन्सेस रिपीटेडली. ओके एक बॉल 5 मीटरवरून पडतोय 100 ग्राम असलेला आणि तो बाउन्स होतोय रिपीटेडली. सो ड्युरिंग एव्हरी बाउन्स 64% ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. प्रत्येक बाउन्सला एनर्जीचं कन्वर्जन 64% आहे असं सांगितलंय. कॅल्क्युलेट द फॉलोइंग टर्म्स. कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन स्मॉल ई. स्पीड विथ विच द बॉल कम्स अप फ्रॉम द ग्राउंड आफ्टर थर्ड बाउन्स. तिसऱ्या बाउन्स नंतरची विलॉसिटी. इम्पल्स आठवतोय का बघा आपण जे बघितलं होतं. ॲव्हरेज फोर्स विचारलेला आहे. आणि 5वी क्वांटिटी आहे ॲव्हरेज प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉल ऑन द. प्रेशर विचारलेला आहे फोर्स अपॉन एरिया. सो 5 टर्म्स आपल्याला या क्वेश्चनमध्ये सॉल्व करायच्या आहेत. आपण 1 बाय 1 बघूया. पहिल्यांदा सगळ्यांनी क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. मी आता गिवन पॉईंट्स लिहितो बघा. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक बाउन्स आता मास तर आपल्याला माहिती आहे मास दिलेला आहे 100 ग्रॅम. सो 100 ग्रॅम इट मीन्स व्हॉट 100 इंटू 10⁻³ kg म्हणतो आपण बरोबर ना. ग्रॅमचं kg केलं पाहिजे. आणि 5 मीटर हाईट दिलेली आहे 5 मीटर. आता महत्त्वाचं काय आहे की 64% ऑफ एनर्जी कन्वर्जन दिलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की जी आधीची एनर्जी होती ती कन्वर्ट झाली नंतरच्या एनर्जीमध्ये. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक असं म्हटलं तरी चालेल. किंवा सुरुवातीची कायनेटिक एनर्जी आहे म्हणजे ज्याला इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणूया ती कन्वर्ट झाली फायनलमध्ये. मग ती किती कन्वर्ट झाली तर 64% कन्वर्ट झाली. म्हणजे कायनेटिक एनर्जी फायनल असं लिहिलं तर चालेल का बघा. कायनेटिक एनर्जी फायनल इज इक्वल टू 64% ऑफ कायनेटिक एनर्जी इनिशियल. चालेल का बघा. सो देअरफॉर मी हेच असं लिहू कायनेटिक एनर्जी फायनल अपॉन कायनेटिक एनर्जी
इनिशियल इज इक्वल टू 64/100. 64% म्हणजेच काय 64/100. सो हा एक गिवन पॉईंट तयार झाला बघा थोडक्यात. म्हणजे कायनेटिक एनर्जी फायनल अपॉन कायनेटिक एनर्जी इनिशियल आपल्याला किती मिळाली 64/100. अजून काही गिवन पॉईंट्स दिसतात का बघा. झालं. कॅल्क्युलेट द फॉलोइंग टर्म्स. पहिल्यांदा कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फाइंड करायचं आहे. मी टू फाइंड इथे लिहून ठेवतो सगळे म्हणजे आपण नंतर 1 बाय 1 करूया. थोडासा वेळ लागेल. सो कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. नेक्स्ट स्पीड विथ विच द बॉल कम्स फ्रॉम द ग्राउंड आफ्टर थर्ड बाउन्स. म्हणजे V3 म्हणूया आपण त्याला. तिसरी विलॉसिटी, तिसऱ्या बाउन्स नंतरची विलॉसिटी. नेक्स्ट इम्पल्स विचारलेला आहे. सो J इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. फोर्स इंटू टाइम ना. नेक्स्ट फोर्स विचारलेला आहे. फोर्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अँड फिफ्थ वन इज प्रेशर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो एवढ्या 5 टर्म्स आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहे. चला 1 बाय 1 आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. आठवते का बघा आपण व्हेलॉसिटीचा एक रेशो बघितला होता. कोलिजन झाल्यानंतर सेपरेशन आणि अप्रोच. सो सेपरेशन डिवायडेड बाय अप्रोच असा एक रेशो आपण बघितला होता. तोही निगेटिव्ह होता. VS/UA. आठवतंय का बघा. VS/UA. V फॉर फायनल, U फॉर इनिशियल, S फॉर सेपरेशन अँड A फॉर अप्रोच. आठवतंय का बघा. हे रिलेशन आपण लिहिलेलं आहे. हेच मी असं लिहितो -V/U. स्टेप बाय स्टेप बघूया. सो आपण लिहिलं E इज इक्वल टू -V/U. सेम इक्वेशनमध्ये आता थोडेसे चेंजेस करत जाव्या कारण आपल्याला डायरेक्ट U आणि V तर कुठंच दिसत नाहीये, तर दिलेलंच नाहीये बरोबर. सो आपण काय करूया. सो देअर फॉर मी याचा स्क्वेअर करतो बघा. स्क्वेअरिंग करतो दोन्ही साईडचं. सो E² इज इक्वल टू V²/U² होईल. सो देअर फॉर V² इज इक्वल टू E² × U² होईल. करू शकतो आपण. चेंजेस करतोय ना आपल्याला रिक्वायर्ड चेंजेस आहेत ते आपण करू शकतो. काय केलं बघा. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन लिहिला पहिल्यांदा. त्याचा जस्ट स्क्वेअर केला. सो स्क्वेअर आपल्याला मिळाला E² इज इक्वल टू V²/U². त्यातला मी V² इकडेच ठेवला. U² मी या साईडला घेतला. सो V² किती मिळालं. E² × U² मिळालं. याला मी 1/2 EM न मल्टिप्लाय करतो याला. मग इकडे केले म्हटलं इकडे पण करावं लागेल. हे E² इथंच ठेवा. एकदाच करावं लागेल ना. बघा काहीतरी नवीन मिळते बघायला. कायनेटिक एनर्जी बघायला मिळते बघा. फायनल, इनिशियल. ओके. सो दिस इज व्हॉट कायनेटिक एनर्जी फायनल इज इक्वल टू E². दिस इज व्हॉट कायनेटिक एनर्जी इनिशियल. चालेल. हे मी इकडे घेतो. कायनेटिक एनर्जी फायनल अपॉन कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू E². चालेल. आता बघा फायनल अपॉन इनिशियलचा रेशो आपण ऑलरेडी गिवनमध्ये काढून ठेवला होता. 64/100 इज इक्वल टू E². ओके. सो देअर फॉर E इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट घ्या. हे 8 आणि हे 8 बिकम्स. म्हणजे बघा आपण डायरेक्ट आपल्याला V आणि U दिलेलं नाहीये म्हणून आपण काय केलं. Vचं आणि Uचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये केलं. मग कसं केलं तर 1/2 EM न मल्टिप्लाय केलं V² ला पण आणि U² ला पण. V² आणि U² कसे आले तर स्क्वेअर केल्यामुळे आले. सिंपल. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आपल्याला मिळाला 0.8. सो दिस इज आवर फर्स्ट आन्सर. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. समजलं का बघा. ओके. नाव नेक्स्ट सेकंड आपल्याला फाइंड करायचं आहे. स्पीड विथ विच द बॉल कम्स अप फ्रॉम द ग्राउंड आफ्टर थर्ड बाउन्स. V3 म्हटलेलं आहे मी आता याला. ओके. सो आता बघा हे रिलेशन आहे. आता आपण हे फर्स्ट सॉल्व्ह केलं ना. सॉरी. हे फर्स्ट मिळालं आपल्याला. याचा प्रश्न मिटला. आता V3 सॉल्व्ह करायचं आहे. सेकंड म्हणतो मी इथं. आपल्याला E इज इक्वल टू -V/U माहित आहे. ओके. सो देअर फॉर मी लिहितो V इज इक्वल टू -U × E. चालेल का बघा. दिस इज व्हॉट व्हेलॉसिटी. आता बाउन्सेस आपण कन्सिडर करूया. पहिला बाउन्स, दुसरा बाउन्स, तिसरा बाउन्स. ओके. सो प्रत्येक बाउन्सची व्हेलॉसिटी थोडीशी कशी असणार आहे. वेगळी असणार आहे. सो फर्स्ट बाउन्स म्हणतो मी. फर्स्ट
सो फर्स्ट बाउन्सला V1 इज इक्वल टू हे मायनस यू इंटू ई, याला आपण फर्स्ट बाउन्स कन्सिडर करूया. सो V1 इज इक्वल टू ई यू, म्हणजे आफ्टर फर्स्ट बाउन्स असं म्हटलं तरी चालेल. आफ्टर फर्स्ट बाउन्स व्हेलॉसिटी काय असेल, एवढी असेल बघा. आफ्टर फर्स्ट बाउंड व्हेलॉसिटी एवढी. आफ्टर सेकंड बाउन्स काय असेल, ह्या यूच्या ऐवजी V1 असेल बघा. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन सेम असणार आहे. सो आफ्टर सेकंड बाउन्स काय असेल बघा, कळतंय का. आफ्टर सेकंड बाउन्स V2 असेल ना, आणि ह्या यूच्या ऐवजी V1 असेल, आणि हा कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन असेल. सो मायनस ई इंटू V1 असेल. बट V1 इज इक्वल टू व्हॉट, मायनस यू इंटू ई. सो इट बिकम्स यू ई स्क्वेअर. सो यू ई स्क्वेअर इज द सेकंड बाउन्स. पण आपल्याला अजून थर्ड बाउन्सकडे जायचं आहे. सो थर्ड बाउन्स म्हणजे काय, V3 इज इक्वल टू V2 इंटू ई. ओके, सो वी कॅन राईट आफ्टर थर्ड बाउन्स, जसा फॉर्म्युला लिहिलेला आहे तसंच लिहितो मी इथं. आफ्टर थर्ड, स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहा. V3 इज इक्वल टू मायनस V2 इंटू ई. सो V2 इज व्हॉट, u e square and this e. So V3 is equal to what, minus u e raised to cube. Look at the term. बघा व्यवस्थित समजलं का. थोडंसं लिहून घ्या इथपर्यंत, स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. ओके, सो V3 is equal to, हे थोडंसं रब करतो मी. So what is V3? So V3 is equal to minus u e raised to cube. Now we can write u is equal to, now this is minus and e is what, 0.8 raised to cube, and instead of u we can write twice gh. चालेल का. बघा हे कसं येईल, 1/2 mu square is equal to mgh ना, पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन. सो m कॅन्सल होईल. सो u स्क्वेअर इज इक्वल टू हे 2gh. सो u इज इक्वल टू रूट टॉय gh, शॉर्ट फॉर्म आहे ना. सो यूच्या बद्दल आपण हे लिहू शकतो. आता g माहीत आहे, h माहीत आहे, आपण काय फाइंड करू शकतो, V3 काढू शकतो. सो आय विल राईट द व्हॅल्यू मायनस 5.12. हे फक्त सॉल्व करा. सो दिस इज आवर सेकंड आन्सर, दॅट इज थर्ड बाउन्स झाल्यानंतरची व्हेलॉसिटी. नेक्स्ट तिसरा, थर्ड बाउन्स झाल्यानंतर इम्पल्स फाइंड करायचं. इम्पल्स जे म्हणतो ना आपण. सो इम्पल्सचा आपण रेट ऑफ चेंज ऑफ किंवा चेंज इन लिनियर मोमेंटम म्हणतो ना आपण इम्पल्स म्हणजे. सो जे इज इक्वल टू डेल्टा पी. चालेल का बघा. सो डेल्टा पीचा अर्थ काय, 2p मधला डिफरन्स. मग 2p कुठले घेतले, एक थर्ड बाउन्स आणि त्याच्या आधीचा सेकंड बाउन्स. सो थर्ड मायनस सेकंड. सो P3 मायनस P2 असं. आता p म्हणजे काय, लिनियर मोमेंटम. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लिनियर मोमेंटम, मास इंटू व्हेलॉसिटी. सो हेच मी असं लिहू, m इंटू V3 मायनस P2 म्हणजे काय, m इंटू V2. सिम्पल. मास इंटू व्हेलॉसिटी असतं ना, आठवतंय का. p आपण शिकलोय बघा, लिनियर मोमेंटम शिकलेलो आहे. सो m V3 मायनस V2. आता V3 आणि V2 दिलेले आहेत का, तर दिलेले नाहीत. पण V3 म्हणजे काय आहे, m मायनस यू ई क्यूब आहे, आणि V2 म्हणजे काय, यू ई स्क्वेअर आहे. बघा बरोबर आहे का. अरेंजमेंट बघा मी काय करतोय, सॉरी, ही V3ची व्हॅल्यू, ही U2ची व्हॅल्यू आपण इथं पुट केली. सो याच्यावरून आपण काय काढू शकतो, आता ह्या सगळ्या व्हॅल्यू माहित आहेत बघा आपल्याला. मास यू ई क्यूब हे सगळं सॉल्व करू शकता तुम्ही, अँड विल गेट द आन्सर मायनस 1.152. हे फक्त सॉल्व करा. न्यूटन सेकंड ना, फोर्स इंटू टाइम म्हणतो आपण. सो दिस इज आवर इम्पल्स. इम्पल्सचा हा फॉर्म्युला मिळाला, किंवा इम्पल्सचं हे आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे. बघा समजतंय का. कॅल्क्युलेशन्स फक्त तुम्ही जर असं स्वतः करा. चला नेक्स्ट आपल्याला फोर्स काढायचा. फोर्स नेक्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द फोर्स. नाउ व्हॉट इज द फोर्स. ना आपल्याला जे माहित आहे, जे म्हणजे काय, फोर्स इंटू टाइम ना. सो फोर्स इज इक्वल टू व्हॉट, जे अपॉन टाइम. नाउ क्वेश्चन मध्ये बघा तुम्ही, average force exerted by the ground if this impact lasts for 250 मिलीसेकंड, म्हणजे टाइम दिलेले टाइम. आता जे तर मिळालं आपल्याला मायनस 1.152
अपॉन टाइम किती दिलेला आहे 250 मिली सेकंड. सो 250 इंटू किती घेतो आपण, चालेल का? सो वी कॅन हॅव फोर्स -4.608 न्यूटन. आय होप की हे समजेल तुम्हाला. हे फक्त कॅल्क्युलेशन तुम्ही करा. जे अपॉन टी ना, जे इज इक्वल टू एफ टी असतं ना, सिम्पल इम्पल्स. इम्पल्स तर इथं आपण काढलेलं आहे. आता नेक्स्ट हे झालं फोर्थ, हा झाला थर्ड. आता फिफ्थ काय विचारलेला आहे, प्रेशर. प्रेशर म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया. क्वेश्चन वाचा. ॲव्हरेज प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉल ऑन द ग्राउंड ड्युरिंग द इम्पॅक्ट इफ द कॉन्स्टंट एरिया कॉन्टॅक्ट एरिया ऑफ द बॉल इज 0.5 सेंटीमीटर स्क्वेअर. सो एरिया दिलेला आहे 0.5 सेंटीमीटर स्क्वेअर. सो इट बिकम्स 0.5 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. सेंटीचा स्क्वेअर आहे ना, तो बाजूला काढला. सो एरिया माहीत झाला. सो हा इथं पुट करा. सो व्हॉट, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. नाउ वी हॅव फोर्स. Okay, so pressure is equal to, now we have force, this -4.608 upon area 0.5 into 10⁻⁻⁴. So you can solve this and we'll get the value 9.2 into 10⁻⁴. आता ही व्हॅल्यू मॅग्निट्यूड घेतली तरी चालेल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो दिस इज आवर फिफ्थ आन्सर. बघा, फर्स्ट कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काढला, सेकंड थर्ड बाउन्स नंतरची व्हेलॉसिटी काढली, त्याच्यासाठी कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची मदत घेतली. फोर्थमध्ये आपण इम्पल्स फाइंड आउट केला. इम्पल्स म्हणजे काय, चेंज इन मोमेंटम असतं ना, किंवा इम्पल्स म्हणजे फोर्स इंटू टाईम ना. सो फोर्स इंटू टाईम म्हणजे थोडक्यात काय, चेंज इन मोमेंटम आहे. ओके, सॉल्व्ह केलं तर ती येते. सो तिसऱ्यामध्ये इम्पल्स काढला, चौथ्यामध्ये इम्पल्सवरून फोर्स काढला, फोर्स इज इक्वल टू इम्पल्स अपॉन टाईम, आणि पाचव्यामध्ये प्रेशर फाइंड आउट केलं फोर्सवरून, जे की वरती फोर्स काढलेला होता. सो अशा पद्धतीनं हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, सो व्यवस्थित क्वेश्चन आन्सर करा. आता अजून काही न्यूमरिकल्स आहेत, हवं तर तुम्ही ती स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. काही त्यामध्ये शंका असेल तर डेफिनेटली विचारा, मग मी त्याचे आन्सर्स हवं तर तुम्हाला देईन. ओके, सो आपण थांबूया इथं, आणि बहुतेक आपण मग पुढच्या लेक्चरपासून नवीन टॉपिक सुरू करूया. कारण थोडासा वेळ आता मागच्या काही आठवड्यामध्ये गेलेला आहे, त्यामुळे थोडंसं आपण सिलेबस कम्प्लिशनच्या पाठीमागं लागूया, म्हणजे लवकरात लवकर तो कंप्लीट करून आपल्याला 12thला स्टार्ट करायला बरं पडेल. ओके, सो आपण थांबूया इथंच. यामध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली कॉल करा, मेसेज करा, विचारा. डाऊट सेशनला हवं तर मी त्याचे आन्सर्स पुन्हा तुम्हाला सांगेन. ओके, सो थांबूया, आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.